हाय गाईज, तर आज आपण एक अशी व्हेज भाजी बघणार आहोत जी नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल आणि प्रत्येक कार्यामध्ये आमच्या इकडे ही भाजी बनवली जाते व्हेजिटेरियन लोकांसाठी खास करून. आणि ही भाजी खूपच टेस्टी होते. तर मी तीच भाजी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी तेलामध्ये सर्व राई जिरा अख्खे खडे मसाले ॲड करा. त्यानंतर त्यामध्ये स्लाइस केलेला अनियन ॲड केला मी आणि अनियन चांगला असा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली होती आणि तिला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला होता, कढीपत्ता ॲड केले होते आणि घरातले आपले मसाले असतात लाल तिखट, हळदी पावडरही यामध्ये ॲड केलं होतं आणि ग्रीन चिलीची पेस्ट यामध्ये मी ॲड करून या मसाल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आणि त्यानंतर 2-3 तास सोक करून ठेवलेली चणा डाळ यामध्ये मी ॲड केली होती आणि 3 किलोच्या आसपास चणा डाळ मी यामध्ये यूज केली होती आणि थोडंसं पाणी ॲड केलं यामध्ये मी आणि त्यानंतर चणा डाळ यामध्ये ॲड केल्यानंतर मी यामध्ये सॉल्ट ॲड केलं, पटॅटो कट करून ॲड केले होते आणि या चणा डाळला एकदम 2-3 असे चांगले असे बॉईल आले की त्यामध्ये मी सुकं खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते यामध्ये ॲड केलं होतं मी आणि आपला घरगुती गरम मसाला यामध्ये ॲड केला, एव्हरेस्टचा सब्जी मसाला यामध्ये ॲड केला आणि चांगल्या प्रकारे अशी मी चणा डाळ शिजून दिली आणि त्यानंतरच यामध्ये मी कोबी ॲड केला होता. एक अख्खा कोबी यामध्ये ॲड केला होता मी. याने याची टेस्ट खूपच छान होते आणि कोबी शेवटूनच ॲड करायचा आहे कारण की तो लगेच शिजला जातो आणि कोबी ॲड केल्यानंतर झाकण देऊन मी हिला शिजवू दिलं होतं. आणखी 2 भाज्या देखील मी बनवल्या होत्या, त्यांची देखील डिटेल रेसिपी आणि ह्या भाजीची देखील डिटेल रेसिपी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर एकदा नक्की बनवा. ओके, बाय गाय.